आहे, लहान मुलांकडून रंगपंचमी खेळताना नुकसान झालं तर पालकांवर कारवाई करण्यात येणार आहे आणि कुणाला इजा किंवा नुकसान झालं तरी सुद्धा पालकांवर गुन्हे दाखल होणार आहेत। जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी ही माहिती दिली आहे। पालकांनी या संदर्भात काळजी घेण्याचं पोलीस अधीक्षकांनी आवाहन केलंय आणि धुलीवंदनानिमित्त गावठी दारू विरोधात पोलिसांनी ही विशेष मोहीम राबवली आहे। महिलांची छेड करणाऱ्यांवर पोलीस स्वतः गुन्हे दाखल करून घेणार आहेत। होलीचे सण येत आहेत, म्हणजे येणारे 2 दिवस आम्ही अवैध जे दारू आहेत त्याच्यावरती विशेष मोहीम राबवणार आहे। खास करून देशी दारू असतील, गावठी दारू असतील, त्याच्यावरती आम्ही विशेष मोहीम राबवते आणि होलीच्या दिवशी आम्ही सर्व ठिकाणी नाकाबंदी आणि त्याच्यासोबत पेट्रोलिंग देखील राहणार आहे। आमचा हीच प्रयत्न राहील की कोणत्याही महिलांना छेडछाड होणार नाही आणि त्याच्यासोबत ज्या ठिकाणी याच्यापूर्वी प्रॉब्लेम झाले होते आणि ज्या ठिकाणी जास्त गर्दी होईल त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तर राहणार, त्याच्यासोबत काही ठिकाणी ड्रोन देखील आम्ही वापरणार आहे। आणि नुकतीच अधीक्षक यांनी हे आवाहन केलेलं आहे, लहान मुलांकडून रंगपंचमी खेळताना नुकसान झालं तर पालकांवर कारवाई होणार आहे। अधिकची माहितीगार आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्यासोबतच। सचिन, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते आणि ही पोलिसांनी विशेष मोहीम सुद्धा राबवलेली आहे। पोलीस स्वतः गुन्हे दाखल करून घेणार आहेत महिलांची जर छेड काढली तर। सचिन, आपण जर बघितलं तर होळी आणि धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलीस दलातर्फे तयारी करण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी संवेदनशील भाग आहेत त्या ठिकाणी रूट मार्च देखील काढण्यात येतो आहे। जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्थानकामध्ये स्थानकाच्या अंतर्गत नाकाबंदी करण्यात येणार आहे आणि संवेदनशील भागांवर जे भाग आहेत त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून देखील लक्ष ठेवलं जाणार आहे। या अपेक्षाही अधिक महिला सुरक्षेसाठी एक विशेष मोहीम पोलिसांच्या हातून राबवण्यात आलेली आहे। जे महिलांची छेडखानी किंवा इतर प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांतर्फे स्वतः सुमोटो गुन्हे देखील दाखल केले जाणार आहेत। अवैध धंदे असतील किंवा गावठी दारूचे जे अड्डे असतील त्यांच्यावर देखील लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष मोहीम पोलिसांच्या माध्यमातून हाती घेण्यात आली आहे। तसेच लहान मुलांच्या माध्यमातून आपण बघितलं की बऱ्याचदा होळी खेळत असताना मस्करी किंवा आगाऊपणा करताना अनेक वेगळे प्रकार घडत असतात। मात्र ते प्रकार घडू नये म्हणून पालकांनी देखील खबरदारी घेण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी केलेलं आहे। जर लहान मुलांकडून एखादी चूक झाली किंवा एखादी प्रकार घडला आणि तो जर गंभीर प्रकार असेल तर त्या संबंधित पालकांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे। हे 2 सण कुठल्याही गालबोट न लागता शांतता आणि कायदा सुव्यवस्थेचं रक्षण व्हावं या दृष्टीने साजरे करण्यात यावे यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती तयारी करण्यात आल्याचं देखील माहिती समोर आलेली आहे। हो, अगदी सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।